नमस्कार मित्रांनो, काल आपण पायथागोरसचा सिद्धांत शिकलो होतो. आता त्यावर आधारित एक उदाहरण आपण शिकणार आहोत. हे उदाहरण पालघर पोलीस भरती 2019ला परीक्षेला येऊन गेलेले आहे. तर बघा, एक काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेंटीमीटर व उंची 21 सेंटीमीटर आहे. तर त्याचा कर्ण किती असेल? आणि हे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर पहिल्यांदा बघा, आपण पायथागोरस सिद्धांत केव्हा वापरणार? तर काटकोन त्रिकोण असल्यावर आणि दोन बाजू किंवा कर्ण यापैकी एक काहीतरी आपल्याला दिलं असेल तर आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत वापरून आपल्याला उत्तर हे काढता येतं. आता आपण हा एक आकृती काढली आहे, तर त्याच्यामध्ये तर या आकृतीमध्ये हा काटकोन त्रिकोण आहे. आता हा आपला पाया आहे जो आपण 20 सेंटीमीटर गणितातच दिलेला आहे आणि उंची 21 सेंटीमीटर दिलेली आहे. आता आपल्याला कर्ण काढायचा आहे. तर पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्ण वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. आता एक बाजू आपण इथे लिहून घेणार आहोत जी आहे 20 सेंटीमीटर आणि दुसरी बाजू 21 सेंटीमीटर. आता यांचा दोघांचा आपण वर्ग करणार आहे. 20चा वर्ग 400 आणि 21चा वर्ग 441. कोणतेही गणित करताना पाढे आणि वर्ग हे आपले पाठ असले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला गणित करताना सोपं जाईल. आता आपण यांची दोघांची बेरीज करून घेऊया. $841 असं उत्तर आलं आहे, जे कर्ण वर्ग बरोबर आहे. अजून आपलं उत्तर निघालेलं नाही आहे बरं का. आता कर्ण बरोबर, आता आपल्याला याचं वर्गमूळ घ्यावं लागेल का? कारण हे जे आहे ते त्याचे वर्गामध्ये उत्तर आलेलं आहे. हा कोणाचा वर्ग आहे ते? तर 841चा आपण वर्गमूळ घेऊया. आता काही लोक विचार करतील की आमचे वर्ग पाठ नाही आहेत, तर याच्यासाठी मी एक उपाय सांगते. आपण जर ऑप्शन बघितले ना साधे, तरीसुद्धा आपल्याला याचं उत्तर आरामात मिळू शकतं. कसं? तर बघा, ऑप्शन बघा, इथे 24 सेंटीमीटर दिलेलं आहे. तर 24 सेंटीमीटरचा आपण विचार केला तर 24 गुणिले 24 करणार जर आपल्याला वर्ग काढायचा आहे. 4 चोक 16 होतात, म्हणजे 6 एकक स्थानी येईल. म्हणजे आता आपलं उत्तर काय आलं आहे? एकक स्थानी 1 आलेलं आहे बरोबर, आणि इथे 6 आलेत, म्हणजे हे उत्तर नसणार आहे. दुसरं सी उत्तर बघूया. 26 गुणिले 26 जर केले तर 6 36 येतात, म्हणजे 6 येतात, म्हणजे हे पण उत्तर नसणार आहे. आणि इथे 0 आहे, म्हणजे एकक स्थानी वर्ग केला तरी 0 येईल, हे पण नसणार आहे. इथे हा जो आहे तर 29 गुणिले जर 29 केले तर 9 गुणाकार करताना एकक स्थानी 1 येईल. तर यावरून सुद्धा आपण अंदाज करू शकतो की हे उत्तर येईल असं. किंवा जर वर्ग पाठ असतील तर इझिली उत्तर येऊ शकतं. तर 841चं वर्गमूळ आहे 29 सेंटीमीटर. या गणिताचं उत्तर आहे बी 29. तर बघा, हे किती सोप्या पद्धतीने आपण सोडवलं आहे. जर गणितात काही क्वेरी असतील किंवा कोणतं गणित तुम्हाला सोडवता येत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये गणित टाईप करा, मी ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद.